नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मंडळी, आज या वर्षाचा शेवटचा दिवस. या वर्षाने खूप काही दिलं आणि खूप काही हिरावूनसुद्धा नेलं. तरीही जाणाऱ्या व्यक्तीला जसं आपण निरोप देतो तसाच निरोप यालासुद्धा आपल्याला द्यायचा आहे. आणि म्हणून थोडं का होईना काहीतरी द्यायचं या कल्पनेतून मी आज हे एक छोटंसं किचन संक्रांतीला वाणात देण्यासाठी आणि पटकन होणारं घेऊन आली आहे. फिश किचन. आता ह्या किचनला आपल्याला काय करायचं आहे, अगदी थोड्या वेळात होणारं, त्याच्यामुळे तुम्ही 10 ते 15 रुपयात आरामात विकू शकता. चला बघूया कसं करायचं ते. तर यासाठी लागणारं साहित्य मी हे 6 MM मोती घेतलेले आहेत. व्हाईट घेतले, ग्रे घेतले आणि हे 4 MM थोडेसे ग्रे मोती घेतलेले आहेत. आणि हा एक डोळ्यासाठी म्हणून काळ्या रंगाचा मोती घेतलेला आहे 6 MM. आणि हा धागा आणि सुई, बस इतकंच आहे. अगदी पटकन होणारी आहे आणि तुम्ही आरामात विकूसुद्धा शकता. आणि म्हणून त्याच दृष्टीने मी हे घेऊन आली आहे. चला करूया सुरुवात. तर सुरुवात करायला काय करायचं, या ठिकाणी आपण हे जे ग्रे कलरचे मोती आहेत हे 5 मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5 मोती ओवून काय करायचं, गाठ पाडून घ्यायची. पक्की गाठ पाडूया. आता हे 5चा एक गोल करून घेतला आणि एक गाठ पाडून घेतली. आता आपण काय करणार आहे, 3 ग्रे कलरचे मोती आणि एक काळा मोती जो डोळ्याचा भाग आहे. आता याच्यामध्ये कलर्स तुम्ही तुमच्या मनाने कुठलेही घेऊ शकता. कलर्ड फिशसुद्धा असतात, पण मी मुद्दाम ह्याच रंगाचे सगळे 2 रंगाचे घेतले आहेत, कारण फिशचा रंग हा नेहमी ग्रे असतो, बरेचदा ग्रे असतो, पण त्याच्यामध्ये कलर्ड फिशसुद्धा असू शकतात. आता मी या ठिकाणी एका मोत्यावरती 6चा गोल करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी मी 5 मोती घालून घेतले. त्याच्यापैकी 3 ग्रे आणि एक ब्लॅक. आणि आता काय करायचं, याला फिरवून घ्यायचं. फिरवून आता ह्या त्याच्या बाजूच्या मोत्यातून पुन्हा एक निडल काढून याच्यावरच आपल्याला 6चा गोल करून घ्यायचा आहे. आता 6चा हा नॉर्मल गोल आहे. त्याच्यासाठी आपल्याला 4 मोती घालावे लागतील, कारण 2 आपल्याजवळ आहेत. सोपं आहे करायला, खूप सोपं आहे. 5 4 जे 6 5चं करतो आपण त्याच पद्धतीने हे करायचं आहे आणि कोणीही करू शकतं. त्याच्यामुळे अवश्य करून बघा आणि केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर कम्युनिटीवर पोस्ट करा किंवा मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आता हे 6चे 2 गोल झालेत. आता आपण निडलला पुढे काढू. काढल्यानंतर आता याच्यामध्ये एक गोल पुन्हा आपल्याला करून घ्यायचा आहे. बघा, या मोत्यामध्ये एक पुन्हा गोल करून घ्यायचा आहे. आता हा मात्र आपण व्हाईट मोत्यांचा करूया. हा 6चा गोल करायचा आहे. 6चा गोल करायला आपल्याला 5 मोती घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. ह्या कोपऱ्यावरच्या एक मोत्यावर 6चा गोल, त्यानंतर मधल्या 2 मोत्यांवर 6चा गोल आणि शेवटच्या कोपऱ्यावर 6चा गोल. आता हा 6चा एक झाला. आता इथे 3 मोती घालून पुन्हा 6चा गोल करायचा आपल्याला. 1 2 आणि 3. आता इथे 2 मोती आहेत म्हणून आपल्याला 4 मोती घालावे लागतील. 1 2 3 आणि 4. आता हा
ही डिझाईन तुम्ही याच्यामध्ये पण टाकू शकता, 5 mm मध्ये, 4 mm मध्ये. साईज थोडीशी चेंज होईल, पण बाकी काही प्रॉब्लेम नाही. आता या ठिकाणी आपण पुन्हा एक 6चा गोल या ठिकाणी करून घेतला. आता आपल्याला ह्या कोपऱ्यावरच्या मोत्यावर एक 5चा गोल करायचा आहे. या मोत्यावर 5चा गोल, या मोत्यावर 5चा गोल आणि इथे 2 6-6चे. तर या ठिकाणी आपण आता ग्रे कलरचे मोती यूज करू. इथे आपल्याला 5चा एक करायचा आहे. 1 2 3 आणि 4. 4 मोती गोल घालून 5चा गोल करूया. मध्ये 2 6चे करायचे. आता इथे आपल्याला 3च मोती घालायचे आहेत. 1 2 आणि 3. पुन्हा 6चा गोल करायचा एक आणि शेवटचा 5चा गोल. ते पुन्हा 3 मोती घालायला लागतील. 1 2 आणि 3. आता शेवटचा मात्र आपण 5चा गोल करणार आहोत. 1 2 आणि 3. आता या ठिकाणी 1 2 आणि 3 असे 6चे 3 गोल करायचे. ते मी करून घेते. आता या ठिकाणी 2 हे आपल्याला 6-6चे पुन्हा गोल करून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. 4 मोती घालून या ठिकाणी एक 6चं गोल करायचं आहे. तर या ठिकाणी आपण व्हाईट मोती वापरले आहेत. आता इथे पुन्हा 6चाच एक गोल करायचं आहे. अगदी सरळ सरळ आहे. म्हणजे अगदी छोट्या मुलांना जरी तुम्ही शिकवलं ना, ते सुद्धा हे मोती घालू शकतील. आणि बरेचदा तुम्ही प्राईस विचारता, पण मी ह्याचा विचार करून ठेवलेला आहे. ह्या ज्या रिंग असतात, आपल्या किचनच्या ज्या रिंग असतात, ह्या रिंग होलसेलमध्ये तुम्हाला 2 रुपये किंवा 3 रुपये जास्तीत जास्त प्राईजला मिळतात. आणि ह्याची प्राईस जर 8 ते 9 रुपये तुम्ही ठेवली तर 10 ते 15 रुपयापर्यंत आरामात याला विकता येतं. आता हे 2 6चे गोल झाले. आता इथे पुन्हा एक 6चाच गोल आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपल्याला 4 मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 आणि 4. असे 4 मोती घातले. आता ह्या मोत्यावर एक 6चा गोल आणि बाजूच्या मोत्यावर एक 6चा गोल. म्हणून या ठिकाणी आपल्याला 5 मोती घालायला लागतील. 1 2 3 आणि 4. सॉरी 5. 5 मोती घालून घ्यायचे तिथे आणि हा एक 6चा गोल तयार होईल. आणि पुढे आपल्याला 4 मोती घालून पुन्हा एक 6चा गोल या ठिकाणी करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला 4 मोती घालायला लागतील. 1 2 3 आणि 4. 4 मोती घालून पुन्हा या ठिकाणी आपल्याला हा 6चा गोल करून घ्यायचा आहे. हा आपला गोल झाला आहे. आता पुढे आता ह्या कॉर्नरला 5चा गोल करायचा. 1
म्हणजे 4 मोती घालून 5चा गोल करायचा. 1 2 3 आणि 4. मधला गोल हा 6चा आणि कॉर्नरचा पुन्हा 5चा. 1 2 3 मध्ये 3 मोती घालायचे आहेत आपल्याला आणि 6चा गोल करायचा. त्यानंतर आता 5चा गोल कॉर्नरला. इथे आपला हा फिशचा पूर्ण भाग कंप्लीट झाला. आता आपण काय करणार आहे, या नीडलला वर घेऊन जायचं आहे आणि वर नेऊन ह्या मोत्यामध्ये घेऊन जायचं आहे. या ठिकाणी या व्हाईट मोत्यामध्ये इथपर्यंत ही नीडल वरती पास करायची. जशी आहे तशी सुद्धा तुम्ही पास करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सरळ सरळ नेली तरी चालतं. तर इथे मात्र मी ह्या व्हाईट मोत्यामधून नीडल आतून नेणार आहे. आता आपल्याला काय करायचे, 4 MM चे 10 मोती ओवून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये 10 मोती ओवून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि ही 10. असे 10 मोती ओवून घेतलेत आपण. पहा, 4 4 8 आणि 2 10. 10 मोती ओवून मी ह्या ग्रे कलरच्या मोत्यांमधून नीडल काढून घेणार आहे. ह्या 2 मोत्यांमधून नीडल काढली अशी आणि ही नीडल वर काढली. वर काढल्यानंतर आता काय करायचं, याच्यामधले 7 मोत्यांमध्ये पुन्हा नीडल पास करून घ्यायची. 3 आणि आणखी 4. आता एक पुन्हा ग्रे कलरचा मोती या ठिकाणी आपल्याला ओवून घ्यायचा आहे. एक ग्रे कलरचा मोती ओवला की या ठिकाणी या 3 मोत्यांमधून नीडल पास करून घ्यायची आणि सेम पद्धतीने या बाजूला सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. आपल्याला ही नीडल अशीच पुढे घेऊन जायची आहे वरच्या व्हाईट मोत्यापर्यंत. अशी सरळ नेली तरी चालतं, कारण हे सगळे एकमेकांना लागून मोती आहेत, काही प्रॉब्लेम नाही. सरळ सरळ फक्त नीडल ही वरच्या दिशेने निघाली पाहिजे, एवढाच तो काय तो फरक. पुन्हा 10 मोती घालून याच पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं. हे करते मी आणि दाखवते. आता ही जी रिंग आहे हे किचनची रिंग याच्यामध्ये टाकून घ्यायची. हे करताना तुम्ही एक काम करू शकता, हे करता करता सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपण हे घालून घेऊ आणि मग फायनल प्रॉडक्ट अशा पद्धतीने हे सुंदरसं किचन आपलं तयार झालं. अगदी सोपं आहे करायला, नक्की करून बघा आणि कसं झालं ते कळवा. कलर्ड मोती घाला, कलर्ड मोती घातले तरी चालतात. वेगवेगळे लेवल्स घ्यायचे त्याच्यामध्ये 2-3 आणि 3 लेवलमध्ये, कारण 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. 3 कलर जर तुम्ही यूज केले अल्टरनेट तरीही ते छान दिसेल. चला, आज 2025मध्ये तुमचा सर्वांचा निरोप घेते आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा.
भेटूया पुढील वर्षात नवीन ढंगात नवीन रंगात आणि तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.